आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट व कुरकुरीत फणसाचा डोसा। पारंपरिक चवीसोबत फणसाचा गोडसर स्वाद, घरच्या घरी अगदी 2 साहित्यात हा पटकन होणारा मस्त असा पारंपरिक डोसा आहे। कोकणातील स्पेशल रेसिपी आहे। नाश्ता किंवा संध्याकाळचा खाऊ म्हणून किंवा नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप जाड तांदूळ घेतला आहे। हा रेशनचा तांदूळ आहे। तुम्ही कुठलाही जाड आणि जुना तांदूळ इथे वापरू शकता। हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा व्यवस्थित हा तांदूळ आपल्याला चोळून धुवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्यावरची जी काही पावडर वगैरे असेल, घाण असेल ती निघून जाईल। इथे बघा मस्त असं चोळून मी घेते हा तांदूळ। आता मस्त हे स्वच्छ झालेले आहे, तरी सुद्धा मी नळाखाली 2-3 वेळा हे धुवून घेणार आहे। तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आणि हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला 2 ते 3 तास, आता उन्हाळा आहे त्यामुळे लवकर हे भिजतात, तर 2 ते 3 तास मी इथे भिजत घालते। एरवी तुम्ही 4-5 तास भिजत घालू शकता। 2 ते 3 तासानंतर बघा तांदूळ मस्त असा फुललेला आहे। आता या तांदळातलं पाणी आपण काढून टाकूया आणि यानंतर आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे। त्या अगोदर इथे मी घेतलेला आहे फणस। आता सध्या फणसाचा सीझन आहे, त्यामुळे आज आपण ह्याचा डोसा तयार करणार आहोत। फणसाच्या गऱ्यातली बी काढून टाकायची, वरच्या ज्या जिवऱ्या असतात त्यासुद्धा व्यवस्थित काढून टाकायच्या आहेत आणि फणस आपल्याला अशा पद्धतीने सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे। यानंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून फणस आपल्याला मोजून घ्यायचं आहे, त्यामुळे तुकडे करायचे आहेत। याची एक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघा फणस मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे ओबडधोबड। आता हा 1 कप फणस आहे, दाबून भरलेला आहे। फणसाचा डोसा करायचा आहे त्यामुळे फणसाचा स्वाद आला पाहिजे म्हणून फणस जास्त घ्यायचा आहे। तर इथे मी 1.5 कप फणस घेतलेला आहे। पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटून घेतलेलं आहे, जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्येच जे तांदूळ आपण भिजवले होते ते तांदूळ घालायचे। जर तुमच्या भांड्यामध्ये संपूर्ण तांदूळ बसत असतील तर एकदाच तुम्ही हे वाटून घेऊ शकता। तर इथे मी आवश्यकतेनुसार तांदूळ घालते। उरलेले जे तांदूळ आहेत ते आपण नंतर वाटून घेऊया। पाण्याचा वगैरे इथे वापर करायचा नाही आहे, पाणी न घालताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे पाणी न घालता मी एकदा हे फिरवून घेतलेलं आहे। यानंतर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल, तर थोडं करूनच पाणी घाला, कारण बॅटर आपल्याला एकदम पातळ पण करायचं नाही आहे। तर इथे बघा मी किती पाणी लागलं ते नंतर मी तुम्हाला सांगते। हे मी वाटून घेतलेलं आहे, एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे। यानंतर जे उरलेले तांदूळ होते ते सुद्धा मी वाटून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि सगळं बॅटर आपण काढून घेतलेलं आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊया अगोदर। आता हे बॅटर भरपूर घट्ट आहे, हे तुम्हाला दिसतं आहे, तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करावा लागेल थोडासा। तर इथे बघा हे बॅटर जे आहे ते एकदम घट्ट आहे, तर थोडासा पाण्याचा आपण इथे वापर करणार आहोत। पीठ जे आहे ते आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे, डोशाच्या पिठासारखं। आता इथे मी हे पीठ तयार करून घेतलं। ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार थोडंसं, आणि हे पुन्हा 1 मिनिटभर आपण फेटून घेऊ, म्हणजे मग आपला डोसा जो आहे तो मस्त तयार होईल। इथे आपण फक्त 2 साहित्य वापरले, तांदूळ आणि फणसाचे गरे। इथे मला हे पीठ तयार करण्यासाठी 1.5 कप पाण्याचा वापर करावा लागलेला आहे। तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता तवा आपण प्रीहीट करायला ठेवला होता, तव्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि तवा चांगला पुसून घ्यायचा आहे। तव्याचं तापमान जे आहे ते जास्त पण असता कामा नये किंवा खूप कमी पण असता कामा नये। आता बॅटर जे आहे ते चांगलं ढवळून घ्यायचं आणि 1 पळी बॅटर मी ह्या तव्यावर घातलेला आहे। आता हलक्या हाताने आपण ह्याला फिरवून घेऊया। गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। आता मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आपण वाट पाहूया। डोसा वरून सुकला की आपल्याला ह्यावर तूप घालायचं आहे, कारण हा
गोड पदार्थ आहे, त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. मस्त असं साजूक तूप घालायचं म्हणजे डोसा आणखीन चविष्ट लागतो. व्यवस्थित पसरवून घ्यायचं. हा डोसा बनवण्याकरता आपण इथे पीठ फर्मेट केलेला नाही आहे, इनो सोडा ह्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा हा डोसा जो आहे तो मस्त असा जाळीदार तयार होतो. चांगला ह्याला सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे अगदी सहजरित्या हा डोसा निघालेला आहे, बिलकुल चिकटलेला नाही आहे आणि मस्त असा हा डोसा तयार होतो आहे बघा. थोडासा क्रिस्पी, थोडासा सॉफ्ट असा हा डोसा तयार होतो. रंगही त्याला खूप छान आलेला आहे आणि इथे आपण कुठेही साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे. एकदम ओरिजिनल ह्याची चव आहे फणसाची आणि इतका सुगंध ह्या डोस्याला येतो. फणसाचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. दुसरा डोसा आपण तयार करत आहोत. बघा किती मस्त हा डोसा तयार झालेला आहे. डोसा इतका स्वादिष्ट बनतो की तुम्ही एकदा कराल तर वारंवार हा डोसा बनवाल, इतका मस्त हा डोसा तयार होतो. बनवायला अतिशय सोपा आहे. सध्या फणसाचा सीझन चालू आहे, तर सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा हा डोसा तयार करून खाऊ शकता. चला तर मग हा डोसासुद्धा आपण मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत तयार करून घेऊया. इथे हा बघा डोसा मस्त असा सोनेरी तयार झालेला आहे. थोडासा क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे अजूनही आपण, आणि तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर डोसा तयार झालेला आहे. त्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे, रंग त्याला सुंदर आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे डोसे तयार करून घेते. इथे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत. यासोबत नारळाची चटणी तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि चटणी करायचा कंटाळा आला असेल तर दुधासोबतही हे डोसे अप्रतिम चवीचे लागतात. आता इथे डोसा बघा आपण फर्मेट केलेलं नाही आहे पीठ, तरीसुद्धा ह्याला जाळी पडलेली आहे. इनो सोडा आपण काहीही वापरला नाही आहे, तरी डोसा बघा किती सुंदर तयार झालेला आहे. थोडासा क्रिस्पी आणि थोडासा सॉफ्ट असा हा डोसा तयार होतो. घरातील लहान मोठी मंडळी आवडीने खातील, सगळ्यांनाच हा डोसा आवडेल इतका मस्त हा डोसा तयार होतो. आज आपण हा दुधासोबत सर्व केलेला आहे. तुम्ही नुसताही हा डोसा खाल्लात तरीसुद्धा छान लागतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.